नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्ना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज 1 मे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. तेव्हा कार्यक्रमाच्या सुरुवातीला सगळ्या रसिक प्रेक्षकांना या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 1 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो. खरं तर जात पात धर्म असा कुठलाही भेद न मानणारा आपला भारत देश आणि याच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कामगार वर्ग अग्रभागी राहिलेला आहे. पण आज स्वातंत्र्यानंतर सुद्धा या कामगारांचे प्रश्न खूप गंभीर आहेत. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये स्वयं व्यावसायिकांचं प्रमाण खूप मोठं आहे. शेती, कुटीरोद्योग, अन्य छोटे उद्योगधंदे किंवा उद्योग व्यवसाय, किरकोळ व्यापार, वाहतूक यासारख्या सगळ्या व्यवसायांवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आणि या कामगारांमध्ये महिला कामगारांचं प्रमाण खूप जास्त आहे. मग या महिला कामगारांचे नेमके प्रश्न कोणते आहेत? याबरोबरीनेच ज्या गृहिणी आहेत त्या गृहिणींच्या श्रमांना महत्त्व प्राप्त करण्याच्या उद्देशाने किंवा त्या गृहिणींच्या श्रमांना प्रतिष्ठा प्राप्त करण्याच्या उद्देशाने नेमके कोणते प्रयत्न केले पाहिजेत? आजच्या जागतिक कामगार दिनी आपण सखी सह्याद्रीमध्ये याच विषयी बोलणार आहोत. आजचा विषय काय आहे तो पाहून घेऊया. जागतिक कामगार दिनानिमित्त आजचा आपला विशेष कार्यक्रम महिलांच्या श्रमाचं मूल्य या विषयावर. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे सांगोला येथील डॉक्टर आंबेडकर शेती विकास व संशोधन संस्थेच्या संचालिका प्रभा यादव मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्ते. सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत महाराष्ट्र राज्याच्या लोकाधिकार मंचाचे निमंत्रक ललित बाबर सर. सर नमस्कार. आपलंही सखी सह्याद्री कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. महिला म्हटल्यानंतर शहरी भागातील महिला आणि ग्रामीण भागातील महिला या प्रत्येक महिलेच्या श्रमाची व्याख्या वेगवेगळी आहे. मग हिच्या श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त करण्याच्या उद्देशाने किंवा हिच्या श्रमाचं मूल्य करण्याच्या उद्देशाने नेमकं काय करता येईल याविषयी आपण दोघांकडून सुद्धा जाणून घेणार आहोत. तुमच्याही मनात काही प्रश्न असतील, काही मुद्दे असतील तर ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 अर्थातच एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी. नेहमीप्रमाणे आपण 2 गोष्टी पाळणार आहोत. प्रश्न जेव्हा विचाराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित येऊन पोहोचेल. आणि विषय कळलेला आहे, थोडासा वेगळा आणि खूप महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न जर तुम्ही विचारले तर आपली ही चर्चा उत्तरोत्तर खुलत जाईल आणि आपल्याला आपल्या दोन्ही पाहुण्यांकडून जास्तीत जास्त मार्गदर्शन करून घेता येईल. लगेचच करूया चर्चेला सुरुवात. दोघांचं सुद्धा पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात स्वागत करते. अगदी सुरुवातीला 1 मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन, एक कामगारांच्या ज्या काही समस्या आहेत किंवा कामगारांचे जे श्रम आहेत त्यांच्या श्रमांना मूल्य प्राप्त करण्याचा जागतिक कामगार दिवस आहे आणि त्यातही महिलांच्या श्रमाचं मूल्य आपण या विषयावर खूप सविस्तर बोलणार आहोतच. सुरुवातीला मला दोघांकडून सुद्धा जाणून घ्यायचं या दिवसाविषयी काय सांगाल? मला जर विचारलं तर मी असं म्हणेन की आजचा जो दिवस आहे की कामगार दिवस म्हणून गणला जातो, परंतु महिलांनी केलेल्या कामाचं काय, महिलांच्या श्रमाचं काय
आणि त्या संदर्भात दूरदर्शन चॅनलवर जो हा आजच्या दिवसाचा औचित्य साधून जे विषय पण ठेवलेला आहे की महिलांच्या श्रमाचे मूल्य, तर हेच मला वाटतं की स्तुत्य आहे. थँक्यू. आणि मला वाटतं की हे जे श्रमांचं मूल्य कसं वाढवता येईल किंवा त्यांना प्रतिष्ठा कशी प्राप्त करून देता येईल याविषयी तुमचा अनुभव आहेच आणि त्याच अनुभवाविषयी आपण बोलणार आहोत. सर, आपण काय सांगाल याविषयी? आजचा दिवस हा 1 मे हा दोन्ही दृष्टीने आपण साजरा करतो. महाराष्ट्रातले लोक, महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960ला, म्हणून महाराष्ट्र दिवस आपण साजरा करतो. आणि महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने ज्या आज आपण महिलांच्या श्रमाच्या मूल्यांवर चर्चा करणार आहोत. त्यामुळं या दृष्टीनं मी ज्यांनी महाराष्ट्र पुरोगामी बनवला, महिलांच्या अधिकाराच्या संदर्भात जे मोठं योगदान दिलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये समतेच्या चळवळीचं योगदान ज्यांनी दिलेलं आहे, या सगळ्यांची आठवण आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज केली पाहिजे. आणि पुरोगामी महाराष्ट्राचं जे हा गाडा तो पुढे पुरोगामीपणानेच पुढे गेला पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. दुसरी गोष्ट जी आहे ती 1 मे हा कामगार दिवस, म्हणजे 1886 साली शिकागोला कामगारांनी आपले कामाचे तास किती असावेत या संबंधात आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये गोळीबार झाला, काही कामगार मारले गेले. पण कामगारांचा जागतिक स्तरावरचा जो एक लढा आहे तो सातत्याने चालू राहिला. आणि त्यावेळेला त्यांची जी एक मागणी होती की आम्ही 8 तास काम 8 तास हे स्वतःसाठी पाहिजेत, म्हणजे त्याची झोप असेल, स्वास्थ्य असेल, याच्यासाठी पाहिजेत. 8 तासाचा वेळ हा समाज आणि कुटुंबासाठी पाहिजे. आणि 8 तास आम्ही हे श्रम करू, ज्याच्यातून आम्ही ह्याच्यातून जे श्रमातून आम्ही कमावू आणि त्याच्यामध्ये उदरनिर्वाह करू. ही एक चांगली कन्सेप्ट त्यावेळेला ह्या मे दिनाच्या निमित्ताने पुढे आली. आणि हाच दिवस जगभर मे दिवस म्हणून आणि महाराष्ट्र कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि आजच्या या दिवशी दूरदर्शननी महिलांच्या श्रमाबद्दलची चर्चा ठेवलेली आहे 1 मेला. हे अतिशय स्तुत्य आणि खरोखर आभार मानले पाहिजेत दूरदर्शनचे, सह्याद्री चॅनलचे, की यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. खरंय, जसं सर तुम्ही म्हणालात तसं की त्यावेळी एक श्रमाचं जे काही विभागणी आपण म्हणू शकतो की 8 तास कामाचे आणि त्यानंतर तरी आराम, या संदर्भात जो कामगार दिन करण्यात आला आणि तो आजतागायत केला जातोय त्यांच्या श्रमांना एक प्रतिष्ठा प्राप्त करण्याच्या उद्देशाने. आणि आजचा आपला जो विषय आहे तो महिलांच्या कामाचे मूल्य कसं वाढवता येईल या अनुषंगाने आहे. मग त्यामध्ये गृहिणी आहेत किंवा काम करणाऱ्या सुद्धा, म्हणजे ज्या नोकरदार महिला आहेत त्या सुद्धा जे घरी काम करतात, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक पेड वर्क आणि अनपेड वर्क, त्याविषयी तर आपण बोलणार आहोतच. पण मॅडम, तुम्ही या संदर्भात खूप काम करत आहात, तर त्याविषयी काय सांगाल, तुमच्या अनुभवाविषयी? माझा अनुभव असा राहिला की ज्या वेळेला महिलांनी केलेले श्रम आणि घरामध्ये ज्या वेळेला ती सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत, म्हणजे कमीत कमी 16 तास आणि जास्तीत जास्त 20 तास अशा तऱ्हेचं आम्ही कामाचं तास बघितले. की त्याच्यामध्ये मग बारकाईनं हे की सकाळी उठल्यानंतर पाणी तापवणं असेल आंघोळीसाठीचं, आणि जेवण बनवणं असेल, ब्रेकफास्ट सकाळचा नाश्ता बनवणं आहे, दुपारचं जेवण बनवणं आहे, जेवण झाल्यानंतर भांडी घासणं आहे, मग कपडे धुणं आहे, परत 4 वाजताचा पुन्हा चहा आहे, परत स्वयंपाकाची पूर्वतयारी म्हणूनचा एक वेळ जातो, परत जेवण वाढणं आहे, परत त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांच्या आवडीनिवडीनुसार बनवण्याचे पदार्थ, मग त्याच्यामध्ये वृद्ध जर असेल व्यक्ती किंवा बाळ छोटंसं असेल तर त्या बाळाला एक वेगळा आहार बनवणं. तर अशा वेगवेगळ्या ज्या महिला आहेत की ज्या घरामध्ये सदस्य आहेत त्यांची काळजी घेऊन मग त्या कामामध्ये कॉन्ट्रीब्युशन ती देते की मला यांच्या आवडीचं ते बनवायचं, मला यांची ही काळजी घ्यायची. अगदी घड्याळाच्या काट्यानुसार ती फिरत असते कामामध्ये. आणि दुसरं एक आहे की मल्टीटास्क सुद्धा ती करत असते, म्हणजे एका वेळेला अनेक कामं सुद्धा करत असते. ज्या वेळेला भांडी घासते त्यावेळेला परत दुसरं काहीतरी काम सांगत असते, नाही ना. ज्या वेळेला स्वयंपाक करत असते त्यावेळेला चहा पण एका साईडला जर कोणी आलं तर. आणि घरामध्ये जर वृद्ध असेल तर त्यांच्यासाठीचं मग म्हणजे असं वेगवेगळी तांदूळ निवडत, समजा तिला जर कुठल्या सिरियल आवडती बघायची असेल तरी सुद्धा ती मल्टीटास्कर कल्चर यामध्ये सुद्धा ती दबलेली आहे, असा एक अनुभव आला. आणि घरामध्ये वेगवेगळे म्हणजे पती आणि पत्नी असताना तिच्या कामाचा भार आणि एकटी परित्यक्ता महिला आणि एक कुटुंब प्रमुख महिला म्हणून
ज्यावेळेस ती काम करते त्यावेळेस तिचे तास असे वेगवेगळ्या परिप्रेक्षामध्ये बघण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नामध्ये जास्तीत जास्त असं जाणवलं की 16 तास हे जात आहेत आणि मॅक्झिमम मग 20 तासही जात आहेत तिचे. बरं, म्हणजे बरं. 24 तासापैकी एवढ्या कामाचा जो भार आहे तर तो कामाचा भार हा एकटा आणि सर्वस्वी तिलाच हँडल करावा लागतो. आणि मग घरातले सदस्यामध्ये मग आणखीन व्हरायटी आहेच. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती तसं मग सगळ्यांची काळजी घेत मग तिने तो रेटा पुढे न्यायचा. असं या कामामध्ये मग असं जाणवलं की तिच्या कामाचा आणि तिच्या श्रमाच्या मूल्याचा, तिच्या सन्मानाचा, तिला मिळणारी प्रतिष्ठा याचा कधी कोणी विचारच करत नाही. फक्त तिच्याकडून फक्त अपेक्षा केली जाते की हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हे आणलं का, ते झालं का, या आणि वेळेत सुद्धा देणं हे सुद्धा तिला बघावं लागतं. आपण असं म्हणू शकतो की एक घरातली जेव्हा ती स्त्री, मग ती गृहिणी असू देत किंवा नोकरदार महिला असू देत, ती जेव्हा घरातलं काम करत असते तेव्हा तिला गृहीत धरलं जातं आणि ही गृहीत धरण्याची भावनाच कुठेतरी आता आपण समूळ नष्ट करायला पाहिजे, जेणेकरून तिच्या श्रमांना मूल्य प्राप्त होऊ शकतं, नाही का? याच विषयी आणखीन बोलूया आपण. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार सर. नमस्कार, मी रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय. सर्वप्रथम 57व्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व आपल्या मराठी बांधवांना. मी स्वतः शैक्षणिक सामाजिक समुपदेशक आहे. माझा प्रश्न असा आहे की दुर्गम आणि आदिवासी भागात शेतामध्ये काम करणाऱ्या ज्या शेतमजूर महिला असतात त्यांच्यामध्ये शैक्षणिक साक्षरतेचा अभाव दिसतो. त्याप्रमाणे अर्थसाक्षरता, बँकिंग व्यवहार, एकूणच जनजागृती आणि उत्पन्नातील विषमतेसोबतच एकूण त्यांचं राहणीमान जे आहे ते पुढे जात नाही अजूनही. तर या दृष्टीने आपण या महिलांच्या एकूणच जनजागृती, राहणीमानातील सुधारणा आणि व्यक्तिमत्व विकास या दृष्टीने काय मार्गदर्शन करा. धन्यवाद. धन्यवाद सर. मला असं वाटतं की कुडाळकरांचा पहिलाच प्रश्न ही चर्चा वाढवण्याच्या दृष्टीनं अतिशय छान प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आपल्याकडे श्रमाची जी विभागणी जी झाली ती पुरुषांनी कुठलं काम करावं, महिलांनी कोणतं काम करावं, महिलांची कामं आणि मग तिने घरातलं काम करावं, घराच्या बाहेरचं काम करावं, अशा प्रकारची एक विभागणी. आणखी एक विभागणी भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जातीच्या आधारावरती सुद्धा कोणत्या जातीने कोणती कामं करावीत आणि त्याला मूल्य काय आहे, किती मूल्य आहे, कोणतं मूल्य आहे, हेही समाज व्यवस्थेमध्ये आलं. त्यातला आदिवासींचा आत्ता पहिला प्रश्न जो आपण हा केलात, एकूणच स्त्रियांच्या बाबतीत जर त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीनं म्हणजे शिक्षण घेणं आहे, त्यांचं करिअर करणं आहे, यासाठी जर लागणारा वेळ हा आदिवासी महिलेला जंगलातून फक्त स्वयंपाकाची लाकडं गोळा करणं याच्याच करता जर अर्धा दिवस जात असेल किंवा त्याच्यामध्ये वेळ जात असेल तर मग त्या स्त्रीला एकूण समाजामध्ये आजच्या बरोबरीच्या स्तरावर येण्याकरता जे सगळे प्रश्न आहेत, मग तुम्ही बँकेचा उल्लेख केलात, आणखी काही हे असतील, याच्याकरता वेळच शिल्लक राहत नाही. आज जी इथे चर्चा आहे ती महिलांच्या श्रमाच्या मूल्याच्या संदर्भात आपण हा थोडा बारकाईने हे करू. प्रभा मॅडम त्याच्यावरचा अभ्यास त्यांनी केलेला आहे किंवा तो चालू आहे. तर यामध्ये किती तर त्यांनी सांगितलं की 16 ते 20 तास जर महिला हे फक्त ज्याला आपण अनपेड वर्क म्हणून केलं जातं तर त्याच्यावर खर्च केला जातो, तर त्यांची बाकीची प्रगतीची जी हे आहेत दरवाजे आहेत ते दरवाजे कधी उघडणार. हा इथे सगळ्यात मोठं बॅरिकेड्स जे अडथळा आहे तो अडथळा या ठिकाणी आहे. आणि म्हणून श्रम हे आपण पण म्हणालात की श्रम हे जे आहे ते पेड आहे, अनपेड आहे. खरं हे पेड वर्क आहे, अनपेड आहे. त्याच्यामध्ये एक आणखी कॅटेगरी आहे अंडर पेड वर्क, ज्याला नुसतंच मानधन दिलं जातं आणि मानधन हे जगण्या इतकं पुरेसं नाही, पण ते मानधन म्हणून घेतलं जातं. ते धड वेतनही नाही आणि धड एक
अनपेड म्हणूनही नाही, अशी एक तिसरी कॅटेगरी आपल्याकडे जी आहे. नेमकी ही तिसरी कॅटेगरी काय आहे किंवा अंडरपेड वर्क आपण जेव्हा तुम्ही उल्लेख केलेला आहे बरोबर. ते म्हणजे नेमकं काय आणि एकंदरीतच ह्या श्रमाची विभागणी कुटुंबियांनुसार कशी केली जाते या मुद्द्यांकडे येणार आहोत. विश्रांतीला जाण्यापूर्वी सर तुम्ही पेड वर्क, अनपेड वर्क आणि अंडरपेड वर्क या तीन वेगवेगळ्या संज्ञा आपण असं म्हणू शकतो ते सांगितलेल्या आहेत. त्या मुद्द्याकडे येण्यापूर्वी मॅडम मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही जसं म्हणालात तसं की तुम्ही अभ्यास केलात आणि त्यामध्ये असंच दिसून आलं की 16 ते 20 तास हा त्यांच्या घरच्या कामांमध्ये जातो गृहिणींच्या. मग ह्या सगळ्यामध्ये कुटुंबियांची भूमिका नेमकी कशी असली पाहिजे किंवा त्या महिलेला तिच्या श्रमाचं एक मूल्य किंवा तिला प्रतिष्ठा प्राप्त करण्याच्या उद्देशाने तुम्ही काही प्रयत्न केलेत का? मला उलट सांगायला आवडेल की ज्या वेळेला एकटा भार कामाचा लोड जो आहे तर तो महिलेवर पडतो तर परिवारामध्ये एक असं करू शकतो की ते काम वाटून घेऊ शकतो. परंतु आत्ताची जी म्हणजे आपली जी म्हणजे कल्चरचा जो भाग आहे की मुलाला मुलाचीच कामं देणं, मुलीला मुलीचीच कामं देणं, तर यामुळं काय होतं की त्यामुळे मग जास्तीत जास्त घरातल्या कामाचा रोल हा तिचाच का आणि तिनेच करावा का, तर तसं नाही. तर हे काम आपण दोघांनाही वाटून देऊ शकतो. आणि हे काम वाटून देत असताना सुद्धा ज्यावेळेला मुलीला म्हणतो की तू झाडू मार किंवा भांडी घास, त्यावेळेला आपण छोट्या मुलाला सुद्धा ते बोलू शकतो. कारण छोटी मुलं आणि जी युवक आहेत तर त्यांच्याबरोबर जर हा मुद्दा आपण जर संस्काराच्या माध्यमातून जर त्यांच्यामध्ये रुजवण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच हे काम वाटून घेतील हे सगळे जे काही परिवारातले सदस्य आहेत तर ते. आणि दुसरं की तिला तिच्या कामाचा सन्मान सुद्धा मिळाला पाहिजे. म्हणजे काही काही केसेस अशा पण बघितल्यात की जेवणामध्ये मीठ कमी पडलंय किंवा वेळेवर जेवण दिलं नाहीये त्यामुळं तिची हत्या केली गेली कारण मला वेळेत का नाही दिलं. दुसरं की जेवणामध्ये जर मीठ झालं किंवा ज्यावेळेस लग्नाची वेळ असते आणि नवरी लोक जी मुलीला बघायला येतात त्यावेळेला पण विचारलं जातं की तुला हे येतं का, तुला ते येतं का, आणि मुलाला मात्र तसं विचारलं जात नाही. तर हे जे संस्कार आहेत ना तर हे संस्कार समानतेच्या मूल्याच्यावर आधारित असं जर केलं तर मला वाटतं की हे काम कमी होईल आणि तिच्या कामाचा जो भार आहे तर तो एकदम म्हणजे वाटून घेतल्यामुळं सहज शक्य होईल. आणि दुसरं की तिच्या जर कामाला सन्मान देण्याचं जी गोष्ट आहे जी मी आता ज्या अत्याचाराच्या गोष्टी आहेत आपण पेपरवर सर्रास वाचतो आणि इग्नोर करतो ते आणि आपल्याला वाटतं की काय नाही बरोबर आहे असं झालंय तर बरोबर आहे तिने केलं. परंतु हे तसं व्हायला नाही पाहिजे. फक्त जबाबदारी तिची नाहीये ना, घरातल्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. त्यामुळे या 3 गोष्टीवर आम्ही अभ्यासामध्ये भर दिला आहे की तिचं काम कमी झालं पाहिजे, तिच्या कामाला सन्मान मिळाला पाहिजे, तिचा आदर केला पाहिजे आणि दुसरं की ते डिस्ट्रीब्यूट वाटून घेतलं पाहिजे. मला वाटतं आपले जे सगळे विचारवंत होऊन गेले त्यांच्यासाठी जी स्त्री पुरुष समानता त्यांच्यासाठी जी होती किंवा त्यांनी जी स्त्री पुरुष समानता मांडली ती आता खऱ्या अर्थाने इथे सिद्ध व्हायला पाहिजे की समानता मग ती सगळ्या अनुषंगाने व्हायला पाहिजे. कामाच्या बाबतीत सुद्धा ती समानता यायलाच पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्ही कार्य करता आहात. एकंदरीत शहरी भागातल्या आणि ग्रामीण भागातल्या स्त्रिया यांच्या पण अनुभव तुमचे वेगवेगळे असणारच आहे. त्या मुद्द्याकडे यायचे पण आपल्याला एक फोन आलेला आहे तो पण घेऊया. शलाका गाडगे आपल्याशी बोलतात कल्याणहून. नमस्कार. मी शलाका गाडगे कल्याणहून प्रश्न विचारू इच्छिते. सर्वात प्रथम महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आता मला असं विचारायचं आहे की महिलांच्या कामाच्या मूल्याबद्दल बोलायचं झाले तर त्या स्वतःच कुणाला आपल्या कामाचे मूल्य करून देत नाहीत. खेडेगावात तर महिलांना त्या श्रमाबद्दल काहीच वाटत नाही, पण हे योग्य नाहीये. सत्य परिस्थितीत नोकरीवर जाणाऱ्या महिलांपेक्षा घरी राहणाऱ्या महिला खूप कष्ट घेतात पण त्याचा त्यांना मोबदला मिळत नाही, त्यामुळे त्याचे मूल्य केले जाते. माझं सतत असं म्हणणं आहे की आता समजा घरात जरी कुठल्याही कामाला बाई नसली आणि त्या सगळं काम करत असल्या तरी देखील एखादं काम एखादी बाई ज्यावेळी आपण ठेवतो आणि करतो तर तेवढ्या त्या कामाचे त्यांनी पैसे बाजूला काढून ठेवावेत आणि ते पैसे त्यांनी त्याचं सेव्हिंग करावं आणि अशा तऱ्हेने त्याचं मूल्यमापन केलं तर काहीच हरकत नाहीये. पण त्या ते करत नाही तर त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे मग त्यांची देखील किंमत घरातल्यांना कळेल असं मला वाटतं. आपल्याला काय वाटतं? धन्यवाद मॅडम. खूप छान मुद्दा त्यांनी इथे उपस्थित केलेला आहे. काय सांगाल? त्यांच्या प्रश्नाचं मला उत्तर द्यायला आवडेल. ते म्हणजे ज्यावेळेस आम्ही अभ्यास करत होतो त्यावेळेला आम्ही पण तेच विचार करत होतो की महिलांना प्रश्न विचारायला लागलो की त्या हसत होत्या अक्षरशः. म्हणजे हे काम आहे का आणि हे वेळ का तुम्ही बघताय म्हणून. कारण ते इतकं पचनी आणि रुजून गेलेलं आहे की त्यांना ते काम आणि इतकं भार लोड
सहन केलाय त्यांनी हे त्यांना त्याचं म्हणजे अंतर्मुख होऊन सुद्धा विचार त्या करू शकत नाहीत, कारण इतकं त्यांना बाईंनीच केलं पाहिजे हे बिंबवलं गेलेलं आहे आतापर्यंतचं. असं एक. आणि दुसरा एक माझा अनुभव असा राहिला की ज्या वेळेला घरचे काम सर्वांचे हे जे अभियान आहे ते आम्ही या अभ्यासाच्याच ह्याच्यातून एक आम्हाला म्हणजे ज्यावेळेस कुठल्याही अभ्यासाचा एक बघतो की त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे आणि हेतून जर आपण काहीतरी संदेश देऊ शकतो तर तो म्हणजे घरचे काम सर्वांचे हे जे पथनाट्य आम्ही घेतलं होतं त्यावेळेस तो अनुभव माझा खूप वेगळा राहिला, कारण ती मुलं पटकन कॅच करतात आणि ती मुलं एक विचार बदल प्रवर्तक म्हणून घडू शकतात. आणि असे बदल प्रवर्तकाचे विचार जे आहेत तर घरचे काम सर्वांचे हे कॅप्शन जे आहे ना तर ते इतकं अपील होत होतं की ती मुलं म्हणत होती अक्षरशः की खरंच मॅडम तुम्ही हे जे वाक्य टाकलंय ना ते खूप छान आहे की आमची सुद्धा काहीतरी जबाबदारी राहते ना की किमान मी ऍटलीस्ट हे तरी करू शकतो की मी जेवलेलं माझं जे ताट आहे तर मी स्वतः तरी धुवू शकतो, मग तेवढा तरी माझ्या आईचा वेळ वाचू शकतो. आणि असे वेगवेगळे अनुभव मुलांनी सुद्धा आमच्याबरोबर शेअर केले. फक्त केवळ एक पथनाट्य आम्ही सादर करत होतो त्या कॉलेजमध्ये आणि ती स्क्रिप्ट सुद्धा अक्षरशः मुलांनी तयार करण्यासाठी मला मदत केली होती. वा. आणि त्यांना मग असं वाटलं की खरंच आम्ही आमच्या आईसाठी खूप म्हणजे निबंधामध्ये लिहितात ना की माझी आई प्रेमळ आहे, माझी काळजी घेते, हे करते ते करते. त्यावेळेस मात्र मुलं अशी म्हणायला लागले की खरंच उलट आम्ही आता आईसाठी काहीतरी करणार आणि हे आपलं घर आहे आणि आपण सगळे मिळून करूया, अशा तऱ्हेचे सुद्धा त्यांचे मला भावना समजल्या त्यावेळेला. आणि मला वाटतं त्यांच्या मनात हा विचार येणं हेच तुमच्या त्या अभियानाचं खरं यश आहे असं आपण म्हणू शकतो, नाही का? सर, तुम्ही मगाशी म्हणाला होतात की आणि सर मॅडमच्या अभ्यासानुसार सुद्धा की जे 16 ते 20 तास काम केलं जातं त्या कामाचा मोबदला त्यांना मिळत नाही आणि म्हणूनच त्याला आपण अनपेड वर्क असं म्हणू शकतो. आणि तो आपल्याला प्रश्न सुद्धा त्याच अनुषंगाने आला होता की मोबदला मिळत नाही म्हणून सुद्धा कदाचित त्याचं मूल्य राहत नाही कुटुंबियांच्या नुसार. तर ह्या ज्या 3 संज्ञा तुम्ही सांगितल्या होत्या त्याविषयी काय सांगाल? मी असं सांगेन की मुळात श्रम जी पहिली कामगार म्हणून माणूस म्हणून त्यांच्या एकूणच 24 तासाच्या जो दिवस 24 तासाचा दिवस आहे त्याच्यामध्ये जर म्हणजे कामगार म्हणून करणारं काम, स्वतःसाठी लागणारा वेळ, कुटुंबासाठी लागणारा वेळ याचं गणित हल्ली हे गणित सुद्धा बदलत चाललेलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला कामगार मंत्री होते त्यावेळेला हा जागतिक संदर्भ घेऊन आपल्या देशामध्ये 12 तासाचे 8 तास काम हा निर्णय त्यावेळेला घेतला गेला. आणि आज परत आपण कॉर्पोरेट ह्याच्यामध्ये जर बघितलं तर 8 तासाचं काम 12 तासावर गेलेलं आहे. म्हणजे जे अधिकार आपण मिळवले होते ते अधिकार आज आपण सहजासहजी सोडून दिलेले आहेत. पुन्हा आपण त्याचं हे कर. मला असं वाटतं की स्त्रियांच्या जो वेळ आहे 16 तास ते 20 तास याचा संबंध या ठिकाणी येतो. जर 16 तास हे त्या श्रमाचे महिलांचे जात असतील तर त्यांच्या स्वास्थ्य मध्ये किती हे प्रश्न निर्माण होऊ शकतात. दुसरं असतं की समाज आणि कुटुंब याच्यासाठी जो वेळ हवा असतो तर त्यासाठी तो वेळ मिळत नाही. आणि आजच्या समाज व्यवस्थेमध्ये हे जे अनेक कुटुंब व्यवस्थेतले सुद्धा डिस्प्यूट सारखे जे प्रश्न निर्माण होतात हा एक वेळेचा जो एक भाग आहे. हे कामाच्या तासावरचं मी म्हणेन. पण जे आता प्रभा मॅडम म्हणाल्या तसं की घरचे काम सर्वांचे हे रेकग्नेशन त्यांच्या कामाचं रेकग्नेशन झालं पाहिजे, मान्यता झाली पाहिजे. पण मान्यता म्हणजे या कामाला केवळ मान्यता देऊन चालणार नाही, नुसती आर्थिक मान्यता देऊनही चालणार नाही. तर त्या श्रमामध्ये जी एक प्रतिष्ठा आहे ती स्त्रीची प्रतिष्ठा आणि तिचा आत्मसन्मान हा पण वाढला पाहिजे. या प्रकारचं धोरण आपल्याकडे धोरण ठरवताना सुद्धा आपण ह्या गोष्टीचा विसर पडतो की महिलांना इतक्या प्रमाणामध्ये जे काम करावं लागतं त्याचा कुठे उल्लेख नाही. आपल्याकडे GDP हे दरडोई किती उत्पन्न त्यांचं आहे, किती खर्च केला जातो असे एक वेगळे निकष लावले जातात. पण हे या प्रकारचं मुलाचं संगोपन महिलेला करावं लागतं, घरातल्या अनेक गोष्टी हे कराव्या लागतात. केअर वर्क आहे. ग्रामीण भागात आम्ही बघतो पाणी आणण्यासाठी जे वेळ खर्च करावा लागतो. रेशनवर धान्य आलं आणि ते जर स्वच्छ नसेल
तर ते निवडण्यामध्ये सुद्धा 2-2, 3-3 तास घालवावे लागतात स्त्रीला. तर इथं केवळ कुटुंबाचंही जसं जबाबदारी आहे तशी शासनाची सुद्धा धोरणात्मक निर्णय घेण्याकरता महिलेला पडणारं हे काम याची नोंद घेणं समाज व्यवस्थेनं आणि शासन व्यवस्थेनं हे अत्यंत गरजेचं आहे. हे जर गृहीत धरलं, ही मान्यता दिली की हे महिलांना या प्रकारचं काम करावं लागतं, तर या मान्यतेनुसार मग तुमच्या धोरणांमध्ये बदल. आपल्याकडे अतिशय चांगली गोष्ट आज झाली की बाळंतपणाची रजा ही 6 महिन्यापर्यंत दिली जाते. हे धोरणातला भाग आहे. म्हणजे हे ज्यावेळेला तुम्ही मान्य कराल की स्त्रियांना काय कष्ट घ्यावे लागतात आणि कोणत्या प्रकारचं श्रम करावं लागतं, त्यावेळेला असं धोरण येऊ शकतं, अशा प्रकारची पॉलिसी येऊ शकते. तर हे काम आपल्याला जसं कुटुंबाच्या व्यवस्थेवरती काम वाटून घेणं, घरचे काम सर्वांचे, असं मॅडम म्हणाल्या, तशाच प्रकारे आपल्याला सरकारने सुद्धा हे काम कसं कमी करता येईल त्यांचा, आणि त्या कामाच्या मोबदल्यामध्ये आम्ही कुठं कॉम्पेन्सेट करू शकू स्त्रियांच्या बाबतीत. मग त्यांच्या इतर वेगवेगळ्या पेड असणाऱ्या महिला सुद्धा आज मुंबईमध्ये आपण बघतो, मुंबईमध्ये स्वयंपाक करूनच अनेक महिलांना कुटुंब ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये जावं लागतं. जसं ग्रामीण महिलांचीच थोडा वेळेचा कमी जास्तपणा असेल, परंतु ग्रामीण महिलांना अधिक वेळ जसं द्यावा लागतो, पण शहरी महिलांना सुद्धा ऑफिसमधला जॉब करत असताना घरातलं काम हे सुटलेलं नाही, ते घरातलं कामही करावं लागतं. तर याकरता आपणाला ज्या वेळेला आपण मान्य करू की हे श्रम आहे आणि म्हणजे हे सुद्धा श्रम आहे, पण आतापर्यंत काय झालंय की त्या अशा प्रकारची मान्यता दिली की नाही हे तिचंच काम आहे आणि तिलाच करायचं आहे, या मान्यता तोडाव्या लागतील असं मला असं वाटतं. कुठेतरी एक सामाजिक दृष्टिकोनच बदलणं फार गरजेचं आहे असं आपण म्हणू शकतो. कारण सामाजिक बदल झाले तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो की शासनात्मक धोरणं नक्कीच येऊ शकतील, नाही का? बरोबर. याच विषयी आणखीन बोलूया आपण. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. गणेश बाबर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार. हा बोला. हा मॅडम, मी गणेश बाबर बोलतोय, तळेगाव दाभाडे, पुणे. बोला. सध्या मला माननीय लंजवाल साहेबांना एक प्रश्न विचारायचा आहे. तर गव्हर्नमेंट जे काही सध्याच्या ज्या काही त्यांचं काही हे करतं मॅटर्निटी बेनिफिट बद्दल त्यांचं जे काय आहे ते त्यांनी 10 एम्प्लॉईज ज्या ठिकाणी वुमेन आहेत त्या ठिकाणी पे त्यांनी देऊन टाकली की 26 वीक पर्यंत त्यांनी एक्सटेंड वगैरे करून टाकली. हे ऑर्गनायझर सेक्टर बद्दल हा त्यांचा पूर्णपणे फायदा आहे, पण अनऑर्गनायझर सेक्टरमध्ये ज्या काही महिला आहेत त्यांना काहीच फायदा वगैरे होऊ शकत नाही. भारतामध्ये अनऑर्गनायझर सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिला असतील 1.8 मिलियन पेक्षा भरपूर आहेत. बाहेरच्या परदेशामध्ये आपण जर केलं तर ज्या काय अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये वुमेन काम करतात, उदाहरणार्थ मेड वगैरे असं त्यांचं रजिस्ट्रेशन वगैरे होतं, पण आपल्या भारतामध्ये अशी काहीच वगैरे रजिस्ट्रेशनची पद्धत नाही. काय त्याची मग रजिस्ट्रेशन नसलं तर त्या म्हणजे त्यांची हेटाळणी म्हणा किंवा काय जे असेल तर त्यांना श्रमाचं मूल्य कमी वगैरे दिलं जातं. तर रजिस्ट्रेशन वगैरे होणं गरजेचं वगैरे आहे, म्हणजे त्यांना श्रमाचं मूल्य वगैरे मिळेल. 10 पेक्षा वुमेन ज्या ठिकाणी कमी आहेत. मला बाबासाहेबांना प्रश्न विचारायचा की त्याबद्दल तुमचं मत काय? धन्यवाद सर. काय सांगाल सर? बरोबर. नाही, प्रश्न खूप महत्वाचा आहे तो, आणि एकूणच या सगळ्या मूल्य जे आहे श्रमाचं त्याच्या संदर्भातलं आहे. मी मगाशी जे म्हणालो की ऑर्गनाइज पेड, अनपेड आणि अंडरपेड हे ज्या कॅटेगरीमध्ये आहेत, अशी कामगारांची संघटित कामगार, मग असंघटित कामगार. तर अनपेड जे वर्क आहे ते असंघटित क्षेत्राशी जवळचं मिळतं जुळतं आहे. पण इथे स्त्री म्हणून आपण बघतोय. तुम्ही जो प्रश्न विचारला त्यामध्ये मी आणखी त्याच्या पुढे जाऊन सांगेन की आम्ही अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांना कामगार मानायला तयार आहे की नाही. अगदी अलीकडचा कोर्टाचा निकाल सुद्धा हा ते कामगार नाहीत, म्हणजे त्यांना काहीतरी एक मानधन दिलं आणि मानधन दिलं की काम झालं. ते जसं अंडरपेड जे मी म्हणालो, थोडंसं मानधन दिलं की आज त्यांना किती कामाचा बोजा आहे. मी जी माहिती काढली, आशा वर्कर हे तुम्ही शासनाने जे अधिकृतरित्या जी पदं भरलेली आहेत ह्याची आरोग्य खात्यामध्ये, त्याच्यापेक्षाही जास्त काम आशा वर्कर करते.
पण आशा वर्करकडे आपणाला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो हा आहे की तिने हे या पातळीवरचं काम जे आहे तिने केलं आणि तिला थोडासा मोबदला दिला तरी चालेल. हा थोडासा जो मोबदला जो आहे हे स्त्रीवादी दृष्टिकोन नसल्यामुळे, महिलावादी दृष्टिकोन नसल्यामुळे आपण या क्षेत्राकडे असं बघतो. अंगणवाडी सेविका सुद्धा प्रचंड काम करतात, म्हणजे एक शिकवण्याचा भाग एवढाच आपण त्याच्याकडे बघतो, परंतु वेगवेगळ्या प्रकारचे सर्वे करणं वगैरे हे अंगणवाडी सेविका, मदतनीस, ते जेवण बनवणारे जे मिड डे मीलचं आहे, हा एक मोठा वर्ग आहे. त्याला कर्मचारी म्हणून न बघणं आणि 100% स्त्रिया असणारा हा एक सेक्टर आहे. 100% स्त्रिया आहेत याच्यामध्ये, दुसरं पुरुष नाही. तर याच्याकडे मग बघण्याचा दृष्टिकोन आम्ही कुठला पुरुष प्रधान व्यवस्थेचा आम्ही लावतो की आम्ही त्यांच्याकडे स्त्रियांचं हे काम आहे ते मान्यता जी आम्ही म्हणतोय ती मान्यता ह्याला द्या की हे काम सुद्धा स्त्रियांचं हे काम सुद्धा श्रम आहे आणि मग ते स्त्रीने केलं काय, पुरुषांनी केलं काय, पण हे जे कामं आहेत ही कामं जेव्हा आपण मान्यता देऊ की हे पण श्रम आहे, तर त्यावेळेला तुम्ही अंगणवाडी सेविकाला सुद्धा ह्याचा वेतनाचा दर्जा द्याल. बरोबर आहे, बरोबर आहे. कारण म्हणजे जसं आपण म्हटलो तसं की आपल्या दृष्टिकोनच बदलला पाहिजे की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, असंघटित क्षेत्रातल्या आपण आता सध्या म्हणू शकतो की तिथे सुद्धा महिला काम करत असतात. फक्त त्यांच्या कामांना आधी पहिल्यांदा महत्व प्राप्त दिलं तर डेफिनेटली त्यांच्या श्रमांना सुद्धा प्रतिष्ठा नक्कीच प्राप्त होऊ शकते, नाही का? याच विषयी बोली. आपण एक फोन आलेला आहे आपल्याला सांगोल्याहून. नमस्कार. बाजी गडहिरे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. हा बोला सर. मला बाबर सरांना प्रश्न विचारायचा आहे. जय भीम. बाबर सर, मी आपल्या संस्थेमध्ये अगोदर काम करत होतो सांगोला असताना. खाजगी कंपनीमध्ये जे 12 तास ड्युटी आहे ना, त्याच्यावरती कसा आवाज उठवता येईल? 12 तासाच्या ड्युटीबद्दल खाजगी कंपन्यांमध्ये जे सर तुम्ही आता म्हणालात तसं की 8 तासांसाठी आपल्याला अधिकार प्राप्त केले होते, पण आता आपणच ते अधिकार सोडलेले आहेत. काही खाजगी कंपन्यांमध्ये ते 8 ते 12 तास सुद्धा झालेले आहेत. तर त्या विरुद्ध जर काम करायचं असेल, आवाज उठवायचा असेल तर काय करता येईल? हे आपल्याकडे जे संघटित कामगारांच्या ज्या ट्रेड युनियन आहेत याच्यावरती सातत्यानं बोलत असतात, त्यांनी संघर्ष केले. पण अलीकडच्या म्हणजे काही ह्याच्यामध्ये काही वर्षापासून ट्रेड युनियनचे अधिकार पण कमी करण्यात आले आणि त्यामुळं त्यांचे एक लढण्याची जी एक ताकद आहे ती ताकद कमी केल्यामुळे, पण खरं म्हणजे ही 8 तासाची जी ड्युटी ही ज्या कॉर्पोरेट पद्धतीच्या कंपन्या आल्या आणि त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये त्यांच्या कंडिशन प्रमाणे काम करावं लागतं, त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जावं लागतं. हा एक सध्या हे झालेल्या वेळेला शासनाने पण तो विचार केला पाहिजे की समाज स्वास्थ्य आणि व्यक्तीचं स्वास्थ्य हे व्यवस्थित राहण्याकरता 8 तासाचीच ड्युटी या प्रकारची एक पुन्हा त्याच्यावरती चर्चा करावी लागेल. जरी आपले अधिकार हे गेलेले असले तरी त्या अधिकारासाठी पुन्हा पुन्हा त्या याची पाठपुरावा करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. मॅडम, आता मला तुमच्याकडे यायचंय. जसं तुम्ही म्हणालात तसं की घरचे काम सर्वांचे हे अभियान तुम्ही राबवलं आणि त्यावेळेला जे युवक वर्ग होता तो मोठ्या संख्येने तिथे उपस्थित झाला आणि त्यांना तेव्हा कळलं की आपण आईसाठी काय करायला पाहिजे. आणि हेच मला वाटतं खूप छान या अभियानाचं वैशिष्ट्य असं आपण म्हणू शकतो. पण आपण जेव्हा म्हणतो की लहान मुलांवर जर संस्कार केले लहानपणापासूनच तरच ते पुढे जाऊन त्या संस्कारातनं त्यांचं कार्य होऊ शकतं, तर इथे कुठेतरी आपले संस्कार मागे पडतायत का की स्त्रीचं किंवा घरातली जी महिला आहे तिचं काम महत्व प्राप्त केलं जात नाहीये तिच्या कामाला? तर आपल्या संस्कारांमध्ये काही कमतरता आहे का? काय सांगाल तुम्ही ह्या संदर्भात? कमतरता असं म्हणण्यापेक्षा ते न सांग म्हणजे अप्रत्यक्षपणे तिला असं वाटतं की ते मीच केलं पाहिजे.
खरंय. आणि मलाच ते करायचंय. म्हणजे ते आपल्याकडे ती संस्कृती झाली आहे की ते काम म्हणजे बिंबवलं गेलेलं आहे, बिंबवलं ते कुठेतरी आता बदलणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही काम करत आहात, तर एकंदरीत तुमचा अनुभव काय सांगाल? युवक वर्ग तर मोठ्या संख्येने तुमच्या या सगळ्या अभियानामध्ये सामील झालेलाच होता, पण एकंदरीत स्त्रियांचा सुद्धा कसा सहभाग होता या सगळ्या बाबतीत? स्त्रियांचा सहभाग म्हणजे मला असा अनुभव आला की ज्या वेळेला ती प्रश्नावली 26 पेजेसची आहे आणि इतके बारकाईचे ज्यावेळेस प्रश्न होते की ते कपडे सुकल्यानंतर घडी घालायला किती वेळ लागतो, बरं भांडी घासताना मग तो किती वेळ जातो, तर या कामाच्या वेळेला तिला असं वाटतं की काय नाही, म्हणजे असं फ्रँकली उत्तर दिलं जातं की मी घरकाम करणारी महिला आहे किंवा मी हाऊसवाईफ आहे, एवढंच उत्तर दिलं जातं. परंतु महिलांच्याकडून हे असं म्हटलंच जात नाही की मी पण काहीतरी काम करते. आणि तो जो अभाव सातत्यानं जाणवत होता की तिला त्याचं असं वाटतच नव्हतं, कारण हे इतकं रुजून पचनी पडून असं गेलेलं आहे ना संस्कृतीच्या मुलाम्याखाली, मला वाटतं. त्यामुळे तिला त्या रूल्स आणि रेग्युलेशन आणि बाउंड्री ज्या आहेत तिची, तर त्या बाउंड्रीच्या पलीकडं म्हणजे 7च्या आत घरात आणि बाहेरचं कामाचा तिने विचार करायचा नाही, आणि तिने मात्र सगळ्यांचा विचार करायचा, सगळ्यांच्या करिअरचा विचार करायचा, आणि स्वतःचं मात्र जे अस्तित्व आहे तर ते त्यागाची भूमिकेतून तिने व्यक्त करणं. तर त्याच्यामधून तिचे जे विचार आहेत, तर तिला खूप वाटतं की आमचा प्रश्नावलीमध्ये एक प्रश्न असाही होता की जर तुम्हाला फावला वेळ मिळाला तर या फावल्या वेळामध्ये तुम्ही काय कराल स्वतःसाठी. तर आम्हाला इतक्या अडचणी आल्या की तिला फावला वेळच मिळत नाहीये, कारण निद्रानाश हे पण आहे त्याच्यामध्ये. कारण जर मुलांना खाऊचा म्हणजे शाळेला जायचं असेल, समजा 6ला जर जायचं असेल बाहेर, तर तिला 5लाच उठावं लागतं, कारण पूर्वतयारी करावी लागते सगळी. मग या गोष्टीमध्ये असं जाणवलं की तिला स्वतःलाच वेळ नाहीये मुळात की ह्या गोष्टी विचार करायला. आणि मग त्यावेळेला तिचं जे चेहऱ्यावरचे भाव होते, त्यावेळेला ती म्हणाली की खरंच असा विचार केला जाते, कुणीतरी करते आणि याच्यावर अभ्यास करतोय, हीच म्हणजे गोष्ट नाविन्यपूर्ण अशी वाटली. म्हणजे इतकं दुःख म्हणावं की काय म्हणावं आणि कसलं सॅटिस्फॅक्शन म्हणावं, याच्यामध्ये समाधान कसं व्यक्त ती महिला तरी करते. आणि नंतर ज्या वेळेला ती विधवा आणि परित्यक्त्या जर महिला असेल, त्यावेळेला मात्र प्रश्नचिन्ह उभं राहतं की वय तर निघून गेलेलं असतं आणि म्हातारपण असतं. अशा सुद्धा केसेस बघितल्यात की मुलं स्थलांतरित झालेली आहेत, बघायला कोणी नाहीये, स्वतःचं काही करता येत नाहीये, कारण पाणी भरून एकतर दुष्काळी भाग, पाण्यासाठी वनवन भटकावं लागतं, आणि पाणी आणायचं त्याच्यासाठी टँकर जर येणार असेल तर 2-2, 3-3 दिवस त्यानंतर म्हणजे वाट बघावी लागते. आणि ह्याच्यामध्ये तिचा जाणारा जो वेळ आहे, त्यामुळे तिला असं वाटतंय की नाहीये, मला कुठे वेळच दिसत नाहीये याच्यामध्ये. खरंय. आणि त्यामुळे नाविन्य असंच तिला वाटत होतं. त्यामुळे इथे जास्त रोल असा वाटतो की महिलांनी सुद्धा हे मान्य केलं पाहिजे आणि तिचं जे कामाचा भार आहे तर तो सुद्धा वाटून घेतला पाहिजे. आणि तिने मुलाला आणि मुलीला दोघांना सुद्धा समानतेची वागणूक तिच्या नंतर तरी तिने दिली पाहिजे. तिच्या आईने तिला नसेल दिलेलं, परंतु तिने तरी तिच्या मुलांच्या केलाय की अप्रत्यक्षपणे आपल्याकडे जे होतंय ते लहान मुलांना संस्कारातूनच रुजवलं गेलं पाहिजे की मुलगी आणि मुलगा समान आहे, आणि ते आता होतंय आपल्याकडे सुद्धा. आपण एक आशा धरू शकतो आजच्या कामगार दिनी की हे चित्र नक्कीच काही वर्षामध्ये पालटू शकेल, नाही का? आपल्याला एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. मंजुळा शेणॉय आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम. हॅलो. आजच्या दिवशी महिलांच्या श्रमाबद्दल बोललं जाते, ह्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. मला असं म्हणायचंय की तिच्या श्रमाचं मूल्य होऊच शकत नाही, घरी असलेली असो किंवा बाहेर असलेली असो, कारण ती मनापासून करते. आणि ह्याचं अवेअरनेस आता सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर भरपूर फॉरवर्ड येतात, त्यामुळे कृतकृत्य वाटतं की आपण केलेल्याचं चीज झालं असं. पण मला हे निदर्शनास आणून द्यायचंय, घरच्या बायका तर करतातच, त्याच्याबद्दल शंकाच नाही, पण बऱ्याच बायका आता तर दोघंही कामावर जातात, त्यामुळे ती बाई सगळं आवरून, घरचं आवरून, मुलांचे डबे कुठे द्यायचे तिथे देऊन, मुलांना बेबी सिटिंग मध्ये, म्हणजे तेही तिचं खूप खूप कौतुक आहे. तर ह्याच्याबद्दल पण जरा असं तुम्ही त्यांचं कौतुक करावं मला. अगदी बरोबर.
धन्यवाद मॅडम. जसं मला वाटतं मॅडम मगाशी विश्रांतीला जाण्यापूर्वी तुम्ही म्हणाला होतात की गृहिणी आहेत आणि त्यांना काही वाटतच नाही की आम्ही एवढं सगळं काम करतो आहोत ते, आणि मग एकंदरीत त्यांचा प्रतिसाद कसा होता त्या मुद्द्याकडे यायचे. पण त्यांचा प्रश्न याच अनुषंगाने होता की गृहिणींचं कामाचं मूल्य होत नाहीच आहे. आता अर्थात परिस्थिती बदलतीये, पण ज्या नोकरदार महिला आहेत त्या सुद्धा घरातलं अनेक काम करून जातात, पण त्यांच्याही श्रमाचं मूल्य कुठेतरी व्हायला पाहिजे. तर याविषयी सर काय सांगाल आपण? मी मगाशीच म्हणालो की शहरातल्या महिला सुद्धा मुंबईमधल्या ह्या ऑफिसला जाताना डबा आणि सकाळचं सगळं जे घरातलं काम आहे ते तिला उरकूनच आपल्या ऑफिसला जावं लागतं. आणि मग शहरी महिला असो किंवा ग्रामीण महिला असो, यामध्ये किंवा संघटित असो किंवा असंघटित असो, स्त्री म्हणून काही कामं करावीच लागतात. आणि त्या कामाला रेकग्नेशन म्हणजे ते करावं असं रेकग्नेशन नव्हे, पण ते पण एक श्रम आहे. या श्रमाला ही किंमत नाही, ती किंमत आणणं गरजेचं आहे. ती आर्थिकदृष्ट्या किंमत नव्हे, पण ही मान्यता आहे की या प्रकारचं काम याला कसं हे करता येईल. आणि मग येतो प्रश्न, जसा कुटुंबा व्यवस्थेमधला विचार होणं किंवा त्यामध्ये ते काम वाटून घेणं, ही एक मानसिकता पुढे येऊ शकते. तशीच सरकारची पण एक मानसिकता जी आहे, शासन म्हणून जी एक व्यवस्था आहे, त्या शासन व्यवस्थेमध्ये सुद्धा वेगळे बदल होऊ शकतात. वेगळ्या पद्धतीचा विचार येऊ शकतो. उदाहरणार्थ जेंडर बजेट आहे, बजेट करताना जेंडर मेनस्ट्रीमिंग बजेट असं येऊ शकतं का, ही आपण अपेक्षा करू शकतो. उदाहरणार्थ आजच्या ह्याच्यामध्ये महिला, बालकल्याण, आरोग्य याचं जर बजेट कमी झालं तर त्याचा नेमका परिणाम हा स्त्रियांच्यावरतीच होतो. खरं. शिक्षणावरचं बजेट कमी झालं त्याचा नेमका परिणाम स्त्रियांच्यावरती होतो. तर बजेट आणि स्त्रिया यांचाही संबंध आहे. बजेट आणि काम, स्त्रिया आणि हिंसा याच्याशीही संबंधित आहे. कारण हिंसा ह्या घरगुती याच्यामध्ये आपण डोमेस्टिक व्हायलन्सच्या ज्या हिंसा पाहिल्या आणि त्याचा अभ्यास केला तर स्त्री ही अशी कामानिमित्तानं चौकटीच्या बाहेर न पडल्यामुळे अधिक हिंसा त्याच्यामध्ये होते. पण जर कमवणारी स्त्री असेल तर ती कणखरपणाने उभी राहते त्या घरगुती हिंसाचाराच्या विरोधामध्ये. हे फरक आहेत. आपण असं हे डिवाइड करत नाही की ग्रामीण महिलांना हे जास्त कष्ट भोगावे लागतात स्त्रिया. त्यांनाही दोघींना तेच आहे, दोन्ही स्त्रियाच आहेत. आणि म्हणून या दोन्ही पातळीवरती जसं हा एक विचार होणं गरजेचं आहे की जसं संघटित महिलांना थोडे बहुत तरी रिलीफ मिळतोय संघटित कामगार क्षेत्रातल्या महिलांना, असंघटित क्षेत्रातल्या किंवा एकूण ग्रामीण ह्याच्यातल्या तर त्यांच्यासाठी काही होणं गरजेचं आहे. काही करता येण्यासारख्या काही गोष्टी आहेत. जसं ICDS कडे 0 ते 3 वयोगटातली मुलं हे सांभाळण्याचं जे हे आहे ते अधिक ICDS डिपार्टमेंट आपल्याला अधिक सक्षम करता येऊ शकेल. त्याची व्याप्ती वाढवता येऊ शकेल. अशा काही गोष्टी बजेटच्या संदर्भात विचार करताना स्त्रियांच्या गटांचे ओपिनियन्स घेणं आणि त्याच्यातनं बजेटमध्ये रिफ्लेक्ट होणं, हे खूपशा गोष्टी करता येऊ शकेल. आधी ती मानसिकता आपणाला तयार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या गोष्टी अनेक विद्यापीठाच्या स्तरावरच्या असो किंवा शासकीय पातळीवरती जी प्रशिक्षणं होतात कर्मचाऱ्यांची सुद्धा, तर त्याच्यामध्ये हा विषय महिलांच्या श्रमाचं मूल्य हे जरी आलं तरी आपण काही अंशी यशस्वी झालो. खरे. मॅडम तुम्ही म्हणालात तसं की आता सरांनी तर सांगितलं की काही शासनात्मक धोरणं आपण राबवू शकतो किंवा एक व्यक्ती म्हणून आपण प्रत्येकाने पुढे आलं पाहिजे आणि ती मानसिकता बदलली गेली पाहिजे. अर्थात ही बदलतीये मानसिकता, ही आपण एक आशावादी दृष्टिकोन नक्कीच ठेवणार आहोत. पण तुम्ही एक
ग्रामीण भागातल्या स्त्रियांबरोबर काम करता आहात की त्यांच्या श्रमाचं मूल्य कसं वाढवता येईल आणि त्यासाठी तुम्ही पथनाट्याच्या रूपात सुद्धा ती एक जागृती घडवून आणताय. पण या सगळ्यामध्ये स्त्रियांचा प्रतिसाद सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण जसं तुम्ही म्हणाल तसं की कुटुंबियाची भूमिका अर्थात बदलली पाहिजेच, की कामाचा जो भार आहे तो सगळ्यांनी घेतलाच पाहिजे. पण या बरोबरीने स्त्रीला सुद्धा कळलं पाहिजे की आपण बाबा एवढे श्रम करतोय आहोत आणि त्या श्रमाची प्रतिष्ठा मला मिळाली पाहिजे. ती जेव्हा स्वतःहून पुढे येईल तेव्हा मला वाटतं हा लढा आणखीन यशस्वी होऊ शकतो. तर काय सांगाल याविषयी आपण? या संदर्भात मला एक दोन गोष्टी जाणवल्या. ते म्हणजे ज्या वेळेला आम्ही युवकांच्या बरोबर बोलत होतो घरचे काम सर्वांचे याबाबत, त्यावेळेला मात्र महिलांच्या बरोबर बोलत असताना त्या हसायच्या आणि म्हणायच्या की ते कसे स्वयंपाक करू शकतात, त्यांना कुठे येतं तेव्हा. पण थोडाफार जर पुढाकार घेतला की नाही मी की ज्या वेळेला ती महिला आजारी असेल आणि ज्यावेळेस तिला काहीच करता येत नसेल त्यावेळेस मात्र घरच्यांनी जर तिला चहा बनवून दिला है ना, काही पदार्थ सोपा आहे, खीर बनवणं आहे वगैरे, तर ते समजा जर तिला बनवून दिलं तर मग त्यावेळेला मात्र तिच्या चेहऱ्यावरचं एक समाधान की माझी सुद्धा कोणीतरी काळजी घेते. तर हे मला वाटतं की अधिक चांगली बाब होऊ शकते. परंतु यासाठी घरातल्या सगळ्या व्यक्तींची जी समज आहे, मी जे मगाशी म्हटलं की बदल प्रवर्तक घडवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि विचार आहेत ते म्हणजे एक पिढी आणि दोन पिढी तिसरी पिढी असं ज्यावेळेस जाऊ त्यावेळेला हे विचार रुजतील आणि नंतरच मला वाटतं की त्याच्यामध्ये म्हणजे मुलगा बघतोय पप्पा पण आईला मदत करतायत, कांदा कापून देत आहेत नाही का, तयारी तरी करण्यासाठी मदत करतायत. तर हे छोट्या छोट्या गोष्टी, कारण छोट्या गोष्टी ज्यावेळेस बदल घडतील त्यावेळेस मोठा बदल घडू शकतो. त्यामुळं ज्यावेळेस हा बदल पप्पा पण करतायत, आंघोळीचं काम म्हणजे बाळ छोटा आहे आणि त्यावेळेला आंघोळ पण घालतायत पप्पा, मग हे काम पुरुष सुद्धा करतोय. तर हे विचार प्रत्यक्ष रूपानं प्रॅक्टिकली ज्यावेळेस बघेल ते बाळ, जे मूल, जो युवक, त्यावेळेला मला वाटतं की मग त्याच्या वैवाहिक जीवनामध्ये तो तसं करणार नाही. नक्कीच त्याच्या अगोदर घालणार. आणि आपण असं म्हणू शकतो मोठ्यांचे गुण लहानांना अनुकरण प्रिय असतात. त्यामुळे आपण जर मोठ्यांनीच जर ते पुढे येऊन काम केलं तर नक्कीच लहान मुलांना ते नक्कीच रुजलं जाऊ शकेल नाही का. एक फोन आलेला आहे शेवटचा कार्यक्रमातला, तो आपण घेऊया. हनुमंत चिटणीस आपल्याशी बोलतात परभणीहून. नमस्कार. नमस्कार. हा बोला. हा नमस्कार. शेतीसाठी ज्या महिला काम करतात त्यांच्या श्रमाचं मूल्य अतिशय कमी प्रमाणामध्ये असतं. त्यांना फार काही सुविधा मिळत नाहीत तरी रात्रंदिवस त्या कष्ट करतात. यावर काय उपाययोजना करता येईल? बरोबर, धन्यवाद. काय सांगाल सर? हा अगदी बरोबर आहे की आपल्याकडे जे शेती धोरणामध्ये इव्हन शेतकरी जो राबतो, जेवढा वेळ देतो ते काउंट केलं जात नाही. आणि तसंच त्याच्याबरोबर त्यांच्या घरातली महिला ही सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ती शेतातही काम करते आणि शेतीबरोबर घरातलंही काम करते. हे केव्हा आपल्याकडची जी आर्थिक धोरणं आहेत, आपल्याकडची आर्थिक पॉलिसी आहे, ही यामध्ये जेव्हा विचार होऊ शकेल त्याचा, तर त्यावेळेला निश्चितच योजनांमध्ये बदल होऊ शकेल. खरं आज अगदी बरोबर आहे. हा शेती मूल्यांच्या संदर्भात शेतीच्या मालाला जे मूल्य मिळण्याचा जो भाग आहे त्याच्याशी सुद्धा संबंधित भाग आहे. ते समजा नाहीच पिकलं तरी सुद्धा हे स्त्रियांचं कष्ट किंवा हे काउंट करणं त्याच्या ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. त्या आधारावरती आपली धोरणं बदलली पाहिजेत असं वाटतं मला. खरंय खरंय. अगदी जाता जाता मॅडम तुम्ही काय सांगाल सगळ्या महिलांना या श्रमाचं मूल्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं? श्रमाचे मूल्य जे आहे तर त्या मूल्यामध्ये समानता म्हणजे स्त्री पुरुष समानता जे आहे तर समानतेचं मूल्य रुजवणं हे गरजेचं आहे. आणि ही फक्त जबाबदारी ती व्यक्ती म्हणून तर आहेच, परंतु समाज आणि सरकार या तिघांचीही जबाबदारी आहे. मग जसं की बाबर सरांनी सांगितलं होतं की ICDS मध्ये 0 ते 3 वयोगट जो आहे
तर त्यांना सुद्धा दिलं गेलं पाहिजे. आपण असं म्हणू शकतो की व्यक्ती म्हणून आपण पुढे आलं पाहिजे. डेफिनेटली समाजामध्ये सुद्धा हा बदल सकारात्मकतेने होईल आणि जर सामाजिक बदल झाला तर शासनात्मक धोरणं सुद्धा त्या अनुषंगाने होतील आणि स्त्रियांचे जे श्रमाचं मूल्य आहे ते खऱ्या अर्थाने वाढेल. कसा वाटला आजचा कार्यक्रम हे आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फेसबुकचं माध्यम आहे, ईमेल आयडीचं माध्यम आहे. फेसबुकसाठी तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisayadri.dd या आमच्या फेसबुक पेजला तुम्ही भेट देऊन तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय sakhisayadri@gmail.com हा आहे आमचा ईमेल आयडी, ज्यामध्ये तुम्ही मेल्सद्वारे सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकता. याशिवाय सखी सह्याद्रीचे वेगवेगळे कार्यक्रम तुम्ही YouTubeवर सुद्धा पाहू शकता. आज मात्र कार्यक्रमात इथंच थांबण्याची अनुमती घेते. मॅडम आणि सर, तुम्ही दोघे इथे आलात आणि खूप महत्त्वाच्या अशा विषयावर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे मनापासून धन्यवाद.